विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक शहर म्हणजे पुणे. पण याच पुण्यात आता गुन्हेगारी घटनांचा सिलसिला थांबायचं नाव घेत नाहीये. आधी स्वारगेट सारख्या मुख्य बस डेपोमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय. त्यात आता किरकोळ कारणांवरून तुफान हाणामारी, मद्यधुंद्या तरुणांचा नंगा नाच, सिंहगड परिसरातील दाम्पत्यावर कोयत्याने झालेला हल्ला, वाहनांची तोडफोड अशा घटनांचे सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल होत आहेत. ज्यामुळे पोलीस प्रशासन नक्की काय करतंय असा प्रश्न साहजिकच केला जाऊ लागलाय. त्यात आता मद्यधुंद अवस्थेतील बड्या बापाच्या लेकाचा एक नवा खट व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागलाय. त्यामध्ये रस्त्याच्या मधोमध BMW गाडी उभी करून दारूच्या नशेत काही बड्या बापाच्या बिघडेल तरुणांनी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली आहे. बरं, हे एवढ्यावरच थांबलं नाहीये, तर त्या बिघडेल तरुणांनी त्यांच्याकडच्या BMW गाडीच्या बाहेर येत रस्त्यावरती लघुशंका केली आहे आणि त्यानंतर एकाने त्या तरुणाला जाब विचारला म्हणून त्याने पुन्हा एकदा तसेच अश्लील चाळे केले आणि भरधाव वेगात आपली कार पळवली. या सगळ्या प्रकरणामुळे आता पुण्यातलं राजकारण परत एकदा तापलेलं असून नेत्यांमध्ये संतापाचा उद्रेक पाहायला मिळतोय. नेमकं काय प्रकरण आहे सांगते. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. पुणे नगर रोडवरती शास्त्रीनगर चौकामध्ये सिग्नलवर रस्त्याच्या मधोमध एक BMW कार उभी होती. त्या कारमध्ये काही मद्यधुंद अवस्थेतील तरुण होते. या बड्या बापाच्या बिघडेल तरुणांनी तिथे अश्लील चाळे करायला सुरुवात केली. त्यानंतर गाडीच्या बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केली. त्यानंतर एकाने त्या तरुणाला जाब विचारला म्हणून त्याने पुन्हा एकदा अश्लील चाळे केले आणि तिथून फरार झाला. या घटनेविरोधात आता सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर पुणे पोलिसांकडून सुद्धा तरुणांचा शोध सुरू आहे. हा तरुण दारूच्या नशेत धूत असून त्याच अवस्थेत तो BMW कार चालवत होता. सोबत असलेले त्याचे मित्र सुद्धा दारूच्या नशेत धूत होते. सध्या संबंधित तरुणांवरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू आहे. पण पुण्यात श्रीमंत बापाच्या मुलांचं हे कृत्य समोर आल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. यामध्ये सुषमा अंधारे असं म्हणाल्यात की पुण्यामध्ये वारंवार ज्या घटना घडत आहेत त्या घटना पाहता पुणे पोलिसांना अजूनही या घटनांचं गांभीर्य कळत नाहीये. पुण्यातील शासन प्रशासन चालवणाऱ्या पुण्यातील मान्यवरांना त्यांच्याकडे लक्ष द्यावं असं वाटत नाही, हे नेमकं कळत नाहीये. कारण ज्या शास्त्रीनगर येरवडा भागामध्ये आजचा प्रकार आहे याच भागामध्ये साधारण 1 महिनाभरापूर्वी IT क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुणीची चाकूने वार करून हत्या करण्यात आलेली होती. हा संपूर्ण परिसर IT क्षेत्रातील महिला आणि तरुणी काम करणाऱ्यांचा मोठा भाग आहे. या ठिकाणी त्या रात्रीच्या शिफ्ट देखील करत असतात. या गजबजलेल्या परिसरात पोलीस अजूनही गांभीर्यानं धडा घेत नसतील तर चिंता वाटते. पहिली घटना घडून देखील या ठिकाणी गस्त घालणं, पेट्रोलिंग वाढत नसेल तर हे गंभीर आहे. वारंवार हे सांगून सुद्धा स्थानिक मंत्री किंवा पोलीस प्रशासन या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत, हे आश्चर्यकारक आहे असं सुद्धा पुढे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. यानंतर रुपाली ठोंबरे सुद्धा म्हणतात की ही विकृती दिवसेंदिवस फोफावत चालली आहे. आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई निश्चितपणे झाली पाहिजे. एकालाही सोडता कामा नये. जेव्हा घटना घडते तेव्हा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस कारवाईला सुरुवात करतात असं चालणार नाही. सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपला कार्यकर्ता असेल आणि त्याने असा काही गुन्हा केला तर त्याला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. जोपर्यंत हे करणार नाही तोपर्यंत या गुन्हेगारीवरती वचक बसणार नाही. आपल्याला चुकीला चूक म्हणावंच लागेल. त्यांना कायद्याने कठोर शिक्षा झाली पाहिजे असं सुद्धा रुपाली ठोंबरे यांनी म्हटलंय. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे असं बोलल्यात की शहराचं वेगानं झालेलं नागरीकरण, प्रचंड मोठ्या प्रमाणावर पुणे शहराचा झालेला विस्तारीकरण, पुणे शहराच्या काठावरची गावं यांची गेल्या 20 वर्षांमध्ये लोकसंख्या 10 पट वाढली आहे. 40 ते 50 गावं पुणे शहरात समाविष्ट झाली आहेत. पोलिसांची देखील ग्रामीण आणि शहरी भागातील संख्या कमी आहे. प्रत्येक गोष्टीचा दोष पोलिसांवर टाकणं योग्य नाही. या संबंधित व्यक्ती कोण आहेत ज्यावर कारवाई झाली पाहिजे. मुळात पुणे शहर पोलिसांनी परिवहन विभागाने आणि उत्पादन शुल्क विभागाने एक 6 महिन्यापूर्वी खूप ठिकाणी तोडकाम केलेलं होतं. पबमध्ये, बारमध्ये कारवाई केलेली होती. लहान मुलांना ओळखपत्र दाखवणं हे कंपल्सरी केलं किंवा वयाचा दाखला देणं गरजेचं केलं. त्यानंतर आता देखील कडक कारवाईच्या सूचना मी सरकारला करणार आहे. गृह विभाग, परिवहन विभाग आणि उत्पादन शुल्क विभाग या सर्वांनी मिळून या संदर्भात एक मोहीम हाती घेणं गरजेचं आहे. यामध्ये देखील लोकांचा सहभाग पाहिजे. अशा माणसांना
माणसांना पशु देखील म्हणू शकत नाही. पशूंना कळत नसतं ते काय करत आहेत. ही घटना घडली आहे, त्याची दखल पोलीस घेतील, पण मी देखील पुणे पोलीस आणि नगरपालिका यांच्याशी बोलून याची दखल घेऊन अशा गोष्टी ताबडतोब बंद होतील याकडे लक्ष देईन, असं नीलम गोरेंनी म्हटलेलं आहे. मंडळी, ही फक्त एक घटना नाहीये, तर अलीकडच्या काळात इतरही काही घटना घडलेल्या आहेत, ज्यामध्ये 2 दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून तहुरा भागातील ज्यूस विक्रेत्याला टोळक्याकडून जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर या टोळक्यानं तहुरा विक्रेत्याच्या गाडीचे सुद्धा नुकसान केलंय. मोमीनपुरा येथील प्रसिद्ध तहुरा कोल्ड्रिंकच्या मालकाला रात्री मारहाण केल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे. ही मारहाण नेमकी कशामुळे झालीये हे अद्याप समजू शकलेलं नाहीये, पण या घटनेचा सीसीटीव्ही आता व्हायरल होतोय. आणि त्यानंतर काही दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड परिसरामध्ये कामावरून घरी परतणाऱ्या एका दाम्पत्याचा किरकोळ कारणावरून काही तरुणांसोबत वाद झाला. या वादानंतर या तरुणांनी दाम्पत्याला शिवीगाळ करत त्यांच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेनंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले, तर घाबरलेल्या दाम्पत्याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत घटनेची माहिती दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केलेला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. यानंतर अलीकडेच पुण्यातील कोथरूड भागात एका तरुणावर 10 जणांनी कोयत्याने हल्ला केलेला होता. यामध्ये मयत तरुण कोथरूडच्या शास्त्रीनगर भागामध्ये होता. यावेळी अचानक आलेल्या 8 ते 10 जणांनी तरुणावर हल्ला करत त्याचा खून केला. ही घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा कोथरूड परिसरामध्ये हाणामारीची घटना उघडकीस आली आहे. कोथरूड मधील MIT कॉलेजच्या गेट समोर गाडी आडवी लावण्याच्या कारणातून या आरोपींचा अक्षय सोबत वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर याच वादातून सचिन मिसाळ याने आपल्या काही साथीदारांसह अक्षयवर हल्ला केला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेला असून सोशल मीडियावरती तो देखील व्हायरल झाला. या प्रकरणी आता पोलिसांनी मुख्य आरोपी सचिन मिसाळसह त्याच्या साथीदारांवरती कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. तर हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या अक्षयवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. आता प्रश्न केवळ या काही घटनांचा नाहीये, तर एकूणच सातत्याने घडणाऱ्या या सगळ्या प्रकरणांचा आहे, ज्यामुळे या गुन्हेगारांना नेमकं कोण अभय देतंय आणि किरकोळ कारणावरून होणारे असे राडे नेमके थांबणार कधी की थांबणारच नाही. तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हो, आपल्या विशेष भर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.